प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांचे मुख्य प्रचार कार्यालय खापर्डे बगीचा येथील न्यू आझाद गणेश मंडळ येथे आहे। दिनेश बोब यांचं प्रशस्त प्रचार कार्यालय सज्ज आहे। येथे कार्यकर्ते प्रचार कामात व्यस्त आहेत। दिनेश बोब यांच्या कार्याचे फलक बॅनर लावून माहिती देण्यात आली आहे। आमदार बच्चू कडू उमेदवार दिनेश बोब यांची समाजसेवा बघून पुण्यातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिक प्रचाराला आल्याची प्रतिक्रिया दिली आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे, प्रशस्त डोम अशा प्रचार कार्यालयाचा थेट आढावा घेतला। सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। सर्व पक्षांना इतर अपक्षांना चिन्हाची वाटप सुद्धा निवडणूक आयोगाने काल स्पष्ट केलेले आहेत आणि वितरित केल्यानंतर आता पुन्हा प्रचाराला वेग धरलेला आहे। संपूर्ण पक्षाने आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज भाजपा असो, काँग्रेस असो, इतर पक्षाने सुद्धा नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरण कसं राहणार, कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासोबत थेट लढत होणार, हे संपूर्ण आपण आढावा सिटी न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणार आहोत। प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तोपर्यंत आपल्या अमरावती जिल्ह्यातील पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार कार्यालयामध्ये कोणकोणती व्यवस्था केलेली आहे याच पद्धतीने आपण आढावा घेणार आहोत। सर्वप्रथम पोहोचलो आहे आपण अमरावती शहरातील इरविन हॉस्पिटलच्या बाजूले असलेल्या दिनेश बोब जे प्रहारचे उमेदवार आहेत त्यांच्या या मुख्य प्रचार कार्यालयामध्ये। प्रचार कार्यालय हेच आहे। याच कार्यालयापासनं गेल्या अनेक वर्षापासनं न्यू गणेश आझाद मंडळचं नाव लौकिक आहे। विदर्भात येथूनच भव्य अशी बाप्पांची मिरवणूक, विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहेत। त्याच स्थळी प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांचं मुख्य प्रचार कार्यालय आता थाटलेलं आहे। प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी आरूढ मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आपण पाहत आहात। अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते छत्रपती महाराजांचं, शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये प्रचार कार्यालयामध्ये शिरत असतात। याच ठिकाणी दिनेश बोब हे गेल्या अनेक वर्षापासून शिवभोजन जे 10 रुपयामध्ये गरीब नागरिकांना, रुग्णांना सुद्धा याच स्थळी अनेक वर्षापासून भोजन व्यवस्था केली जात आहेत। त्याच स्थळी आपण दाखल झालेलो आहेत। मुख्य प्रचार कार्यालय प्रहारचे उमेदवार दिनेश बोब आणि संपूर्ण पदाधिकारी आपल्या प्रचार कार्यालयामध्ये जुटलेले आहेत। आज दिनेश बोब आणि प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे प्रचार कार्य करण्याकरिता गणोजा देवी येथे गेल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे। प्रहारचे कार्यकर्तेसह दिनेश बोब यांचे सुद्धा कार्यकर्ते आपापल्या कामामध्ये प्रचार कार्यालयामध्ये व्यस्त झालेले आहेत। चहा पिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्थासुद्धा आणि दिनेश बोब यांनी केलेल्या संपूर्ण कार्याचं थेट फलकांद्वारे, बॅनरच्या माध्यमातून आपण बघत आहात। 3000च्या वर नेत्ररुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमसुद्धा करण्यात आल्याचं थेट फलकावर आपण बघत आहात। तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावासुद्धा प्रहारच्या वतीने याआधी घेण्यात आले होते आणि संपूर्ण सामाजिक सेवा असो, रुग्ण सेवा असो, संपूर्ण कार्याचं थेट याच प्रचार कार्यालयामध्ये दिनेश बोब यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे। बाप्पांच्या आगमनाची आणि विसर्जनाची भव्य तयारीचं आणि त्याच माध्यमातून रक्तदान शिबिर हे फलकसुद्धा आपण बघत आहात। अनाथ मुलींना आर्थिक सहाय्य असेल आणि रक्तदाते म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा दिनेश बोब यांचा गौरव केला होता। संपूर्ण सामाजिक कार्याची माहिती संपूर्ण या फलकाद्वारे, बॅनरद्वारे देण्यात आलेली आहेत। कार्यकर्ते दिनेश बोब यांना निवडून आणण्याकरता व्यस्त झालेले आहेत आणि याच स्थळी आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकरिता पाण्याची व्यवस्था, कार्यकर्ता असेल, ग्रामीण भागातील सुद्धा कार्यकर्ते असेल त्यांच्याकरिता पाण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे आणि चर्चा याच प्रचार कार्यालयामध्ये होताना दिसून येत आहेत। संपूर्ण कार्यकर्ते, प्रहारचे कार्यकर्ते, दिनेश बोब समर्थक त्यांचे सुद्धा कार्यकर्ते व्यस्त झालेले आहेत।
जाणून घ्या प्रतिक्रिया. शिट्टी 2.5 लाखानं पुढे आहे शिट्टी. 1700 गावं आहे, 17,000 गणपती मंडळ आहे. एका गावात 10 मंडळ, एका गावात 10 मंडळ. 1700 गुणीला 10 करा, 17,000 गणपती मंडळ. तालुका लेवल, जिल्हा लेवल 7,000 मंडळ. 2024 साला 24,000 मंडळ आहे. एका मंडळाला 200 वोट धरा, 24,000 गुणीला 200 करा, 4,08,000. 60% मतदान झालं. 2.5 लाखानं पुढे आहे दिनेश बुब. लढत कोणाशी होणार? लढत दिनेश बुबची लढत कोणाशी होणार? हा, लढत कोणासोबत राहणार? वानखडे सोबत. कमळावर भुंगा बसणार आहे, लक्ष्मीनी बसणार. प्रतिक्रिया. दिनेश बुब समर्थक दिनेश बुब निवडून येणार अशी स्पष्ट भूमिका आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत. काय प्रतिक्रिया राहील? आपण प्रचार कार्यालयामध्ये आपण आहात, संपूर्ण पदाधिकारी कामामध्ये झुंकले आहात. दिनेश बुब यांच्याबद्दल काय? दिनेश बुब हे अगदी समाजसेवक आहे. त्यांच्या वडिलापासून त्यांना मंत्र दिलेला आहे समाजसेवेचा. कारण की जे त्यांचे वडील होते डॉक्टर साहेब, त्यांनीसुद्धा एक नाममात्र फी 20 रुपयात पेशंट चेक करून औषध द्यायचे. त्यांचाच मंत्र घेऊन ते पुढे वारसा घेऊन चालले. तर आज 20 वर्षापासून ते महानगरपालिकेचं सुद्धा नेतृत्व करत आहे. पण महानगरपालिकेचं नेतृत्व हे नगरसेवक म्हणून त्यांनी आजपर्यंत केलं नाही, तर समाजसेवक म्हणून केलं. आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात गणपती बसतात, पण गणपती उत्सव हा फक्त लोक 10 दिवस करतात. पण दिनेश बुब हे गणपतीच्या माध्यमातून 12ही महिने इथं निःशुल्क जेवणाची व्यवस्था, पेशंटला राहण्याची व्यवस्था, थंड पाण्याची व्यवस्था, ज्याच्या आता शिवभोजन जे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे सुरू केलं होतं 10 रुपयात शिवभोजन, तर ज्या लोकांकडे 10 रुपये नसतील त्यांना निःशुल्क जेवणाची व्यवस्थासुद्धा या मंडळामार्फत केली जाते. आणि या मंडळाचे कार्यकर्ते सर्व दिनेश बुबच्या माध्यमातून रुग्णसेवा असो किंवा कुठलंही आंदोलन असो, अन्यायाविरुद्ध लढा हा दिनेश बुबचा मंत्र आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या समर्थनात उतरलेला आहे. आणि संपूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक, वरिष्ठ पदाधिकारी सोडून संपूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक दोन्हीही गटाचे, शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो, हे सर्व मते दिनेश बुबला मतदान करून, जनमतानं मतदान करून बहुमताने निवडून आणतील अशी मी एक उद्धव ठाकरे गटाशी निष्ठ, मातोश्रीशी निष्ठ आज आहे, उद्याही आहे आणि भविष्यातही मातोश्रीची निष्ठता राहिली. पण हा गड 20 वर्षापासून नव्हे तर 30 वर्षापासून इथे शिवसेना लढली आणि 25 वर्ष आपण इथं जिंकलेलो आहे. मागच्या वेळेला निसट्टा पराभव झाला 30-35 हजार मतांनी. त्या पराजयाचा आम्हाला भरून काढण्याचा आहे. आणि जो ह्या इथल्या उमेदवारांनी जो मागच्या वेळेस नौटंकी करून आणि पूर्ण 5 वर्ष जनतेचा छळ केला, मागच्या वेळेस त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या, यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ घेतलं. पण जे कमळ त्यांनी घेतलं ते कमळचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत नाही आहे. त्यांचंसुद्धा आतून आणि संपूर्ण इथं जे 45 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्याच्यातले 50% वरतं नगरसेवक आजच आमचं काम करून राहिले. चिन्ह शिट्टी भेटायच्या आधीपासून फक्त दिनेश बुबचा प्रचार करून राहिले. उद्यापासून ते शिट्टीचा प्रचार करतील भाजपचे सुद्धा लोक. आणि तुषार भारतीची परिस्थिती तुमच्या मीडियासमोर सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा सांगितलेलं आहे का राणा ज्या स्टेजवर राहतील त्या स्टेजवर तुषार भारती राहणार नाही. याच्यावरून तुमचं समजून घ्या की संघाचे लोकसुद्धा त्या उमेदवारीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि काँग्रेसचा उमेदवार इथे चालणार नाही. हे सुद्धा आम्हाला थेट लढत कोणासोबत होणार आहे? लढत आमची काँग्रेससोबत होणार आहे. राणा ह्या 3ऱ्या नंबरच्या उमेदवार आहे. कारण की भाजपचे लोकसुद्धा आमच्यासोबत आहे. प्रहारचे दोन्हीही आमदार मेळघाटमधून आम्ही नंबर 1ची लीड घेणार आहे. दर्यापूर अंजनगाव आमच्यासोबत आहे पूर्णपणे. जिथले बळवंत भाऊ आमदार आहेत तिथलासुद्धा मतदार आमच्यासोबत आहे. आणि अमरावती शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात दिनेश बुब हा व्यक्ती कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. सर्व समाजाला चालणारं नेतृत्व आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, पाटील असो, मांग असो, मातंग असो, अगरबत्ती जातीच्या समाजाला, सगळ्या समाजाला चालणारा उमेदवार हा फक्त एकमेव पर्याय म्हणून दिनेश बुब आहे. मी आलो इथं पुण्यावरनं खास बच्चू भाऊंचा दिनेश बुब साहेबांचा प्रचार करण्यासाठी. आणि ते माझ्यासाठी खूप देव माणूस आहेत. कारण त्यांच्या शब्दावरती मी इथं आलेलो आहे. आणि ते मला मुंबईमध्ये अंबानी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आता इलेक्शन झालं की, त्यामुळे मी त्यांना देव मानतो. मला ते देवासारखे आहेत आणि माझा पूर्ण विलास ते करणार. जगात माझं कोणी नाही. माझे आईवडील जे असेल ते सगळे बच्चू भाई कोव आणि दिनेश भाई बुब आहेत. प्रचार कसा करणार आता आपण? आता मी जर चांगलं झालं, चालायला लागेल, मी
मरेपर्यंत बच्चूभाई आणि दिनेश भाऊंचा प्रचार करणारे चालायला लागले की हे जे आतापर्यंत समजा जो चर्चा चालू होती, एक सर्वात मोठा विषय तर म्हणजे असा आहे का अमरावतीत जो किराणाचा विषय आहे, आता फक्त एकच विषय राहिला का यांनी यांचे बॅनर फोटो आणि थैल्या देऊन लोकांना लोकांच्या समोर त्या जनतेची दिशाभूल अशी केली का त्यांना किराणा देऊन थैली देऊन त्यांना 4 जणांसोबत जाणं शिकवलं. आजपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये कितीक लोकांना माहीत आहे का दिनेश भाऊ किराणा वाटप करतात? हा आजपर्यंत तुम्हाला 10ही लोकही सांगतील नाही का दिनेश भाऊ किराणा वाटतात, हा कारण माहीतच नाही आहे. उजव्या हाताने केलं दिनेश भाऊचं, डाव्या हातालाही माहीत नाही की त्यांनी काय केलं. इथनं किती वर्षापासून याच्या अगोदर हे तर आता चालू केलं यांनी किराणा वाटप, इथून तर किती वर्ष आधीपासून किराणा वाटप. प्रश्न आहे दिनेश भाऊ करतात काय? दिनेश भाऊ हे फक्त समाजसेवा करतात. दिनेश भाऊचा कोणता 2 नंबरचा धंदा नाही, दिनेश भाऊ कोणता म्हणजे प्रॉपर्टी ब्रोकर नाही, दिनेश भाऊ लँड माफिया नाही. दिनेश भाऊच्या फक्त आजोबापासून हा बुब घराण्याला भेटलेला वारसा आहे. यांचे आजोबाही तेच काम करत होते. यांचे वडील 20 रुपये फी घेत होते, फक्त डॉक्टरकी करत होते. आणि जर ते नसले, ते 20 रुपये नसले तरी त्यांची ट्रीटमेंट करत होते. त्याला गाडीला जायला जर इथे एक माऊलीचा पेशंट आला होता, त्याच्याकडे फक्त 50 रुपये होते. त्याला डॉक्टर साहेबांनी विचारलं, म्हणे हे औषध घ्यायचे आहे. तर तो म्हणे डॉक्टर साहेब फक्त माझ्याकडे 50 रुपये आहे. तर म्हणे 50 रुपये तुझ्याजवळ ठेव. त्यांनी त्यांच्याजवळचं औषध दिलं काढून डॉक्टर साहेबांनी म्हटलं हे औषध ठेव, तू जेवण केलं का, तू नाश्ता केला? तो म्हणे डॉक्टर साहेब 50च आहेत. तर डॉक्टर साहेबांनी त्याला आणखी 100 रुपये दिले. डॉक्टर साहेबांनी त्याला सांगितलं तू पहिले आधी नाश्ता करून ये, चहा पिऊन ये, त्याच्यानंतर हे औषध घे. आणि जाहासाठी त्याला आणखी पैसे दिले की परत तू येजो, परत दाखवजो, पैसे घेऊन आणू नको. तो त्याला फीजही नाही घेतली. डॉक्टर साहेबांनी स्वतःजवळचे पैसे दिले होते. डॉक्टर साहेबांनी ह्या बुब घराण्याला भेटलेला तो वारसा आहे, तो वारसा आहे. म्हणून असा नेता हा अमरावती जिल्ह्यामध्ये दिनेश भाऊ बुबच निवडून येतील. आणि जे राहिल्या आता कॅन्डिडेटचा विषय खूप चर्चा चालू आहे, कारण पैशाचा माप आहे. आमच्या भाऊजवळ पैसा नाही आहे, फक्त जनमत आहे. आमच्या भाऊने केलेली पावती हेच आहे फक्त जनमताची. आमच्या भाऊजवळ पैसा नाही, पैशाच्या समोर आमचा भाऊ काही विचारही करत नाही. पण एकच सांगतो तुम्हाला की जोही उमेदवार राहील तो भाऊच्या पुढून तिकडे 3 नंबर 4 नंबर त्याचा नंबरच नाही सांगतायत. कारण 9 नंबरवाला पहिला नंबरवर येईल. आता हे नंबर कुठं जातील हा याचा विचार तुम्ही करावा मीडियाने. दिनेश बुब जे प्रहारचे उमेदवार आहे, शिट्टी हे चिन्ह त्यांचं समोर आलेलं आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या उमेदवारी समोर आता शिट्टी हे चिन्ह वाटप केलेलं आहेत. संपूर्ण कार्यकर्ते बॅनर्स लावण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत. दुसरी लक्षात असेल तर अनेक बॅनर्स आता तयार करण्यास सुरुवात झालेली आहेत. अमरावती जिल्ह्यात कानाकोपऱ्यात आता प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचे बॅनर्स लावण्यास सुरुवात होणार आहे. प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे. अनेक पक्षांच्या उमेदवारांनी आजपासनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि यासोबतच आता अमरावती जिल्ह्यात प्रहार, काँग्रेस, भाजपा, बसपासह अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. येणाऱ्या 26 एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून कौल देणार आहेत. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचं प्रमुख प्रचार कार्यालय इरविन चौकामध्ये सज्ज झालेलं आहे. संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या कामामध्ये लागलेले आहे. आजपासनं प्रचाराचा नारळ फोडून दिनेश बुबसह आमदार बच्चू कडू ग्रामीण स्तरावर दाखल झालेले आहेत. आणि मुख्य प्रचार कार्यालयामध्ये सुद्धा दिनेश बुब यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यस्त झाले आहेत. पुढील टप्प्यामध्ये पुढच्या पक्षांच्या उमेदवाराची कोणती तयारी आहे, मुख्य प्रचार कार्यालयामध्ये कोणती व्यवस्था केलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत.